दरम्यान मोपलवारांनी ज्या सगळ्या संदर्भात आरोप केलेले होते त्या हेच मागले होते। मुख्यमंत्र्यांनी मोपलवारांना निलंबित करायला हवं, मात्र त्यांना फक्त पदावरून दूर हटवून फडणवीस यांची पाठराखण करतायत असं म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय। काल निर्मल होल्डिंगच्या बाबतीमध्ये नवीन प्रकरण पुढे आलेलं आहे। उद्या आणखीन एक प्रकरण येणार आहे। अशा वेळी अशा भ्रष्ट मंत्र्याला पाठीशी घालणं बरोबर नाही। त्यांचा राजीनामा ताबडतोब त्यांनी दिला पाहिजे, कारण त्यांचे सदस्य एकनाथराव खडसे यांना मात्र भ्रष्टाचाराच्या करता राजीनामा द्यावा लागला। आयोग त्या ठिकाणी नेमला सरकारनं, इथे मात्र प्रकाश मेहतांना वेगळी वागणूक मिळते आणि म्हणून आमची मागणी कायम आहे की आता मोपलवार आणि यांना निलंबित करणं आणि प्रकाश मेहताचा राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज होऊ द्यायचं नाही, ही आमची भूमिका कायम आहे। मुख्यमंत्र्याच्या स्वप्नातल्या प्रकल्पाच्या वर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे। याचाच अर्थ मोपेलवार कितीही भ्रष्टाचारी असला तरी तो आम्हाला चालतो, हे भ्रष्टाचाराच्या विरोधात दाखवणारं सरकार आज उघडं पडलंय। त्यामुळे सभागृहामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर द्यायच्या ऐवजी सरकार पुन्हा एकदा सभागृहामध्ये या पूर्ण भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती उत्तर द्यायला तयार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे।